शुभेच्छा. आम्ही न्यू फर्स्ट इयरचे विद्यार्थी रचना डिपार्टमेंटच्या मार्फत ऑर्गन डोनेशन कॅम्पचा वीक राबवत आहोत. त्यामध्येच एक छोटीशी लघुनाटिका आम्ही सादर करणार आहोत. मनुष्य जेव्हा जन्माला येतो त्याच्याकडे दोन मौल्यवान गोष्टी असतात. एक म्हणजे आयुष्य आणि दुसरे म्हणजे त्याचे शरीर. पण आयुष्य संपल्यावरही शरीरातील काही अवयव दुसऱ्याला नवे जीवन देऊ शकतात. हाच तो अवयवदानाचा चमत्कार आहे. आज आपण आपल्या लघुनाटिकेद्वारे आपण अवयवदानाचे महत्त्व आणि समाजामध्ये असलेले त्याचा गैरसमज आणि त्याची खरी गरज काय आहे ते सांगणार आहोत. कारण एक गोष्ट सत्य आहे, जर आपले मरण झाले तरी पण अवयवदान हे आयुष्याचा खरा पुनर्जन्म असतो. फर्स्ट सीन इन कॅफेटेरिया. निलेश, तुला माहीत आहे नेक्स्ट वीक हा ऑर्गन डोनेशन वीक आहे, तर आपण याबद्दल सर्वांना माहिती द्यायला हवी. हो, यू मीन की आपण आपले बॉडी पार्ट्स दान करायचे? हे काहीतरी विचित्रच वाटते. नाही रे, ते तर एक जीवनदान आहे. त्यामुळे एका व्यक्तीने जर अवयव दान केले तर त्यामुळे कित्येक जणांचा प्राणही वाचू शकतो. 8 म्हणजे आपण मनुष्य आहोत की ऑक्टोपस? नाही, 8 म्हणजे किडनी, हार्ट, लंग्स, लिव्हर अँड इवन स्किन कॅन बी डोनेटेड. सीन 2 इन हॉस्पिटल. बाळा, काळजी करू नकोस, डॉक्टर प्रयत्न करत आहे. आई, फक्त हीच इच्छा आहे की कोणीतरी हो म्हटलं तर. श्रद्धाला हार्ट ट्रान्सप्लांटची गरज आहे. जर तिला डोनर नाही भेटला तर तिचे आयुष्य धोक्यात जाऊ शकते. मित्रांनो, आधी मला वाटायचं अवयवदान म्हणजे काहीतरी विचित्रच, पण जेव्हा मी श्रद्धाची परिस्थिती पाहिली तेव्हा समजले की अवयवदान ही देखील कोणाची तरी एक शेवटची आशा असू शकते. मित्रांनो, आपण श्रीमंत असलो गरीब असलो फरक पडत नाही, पण तुमच्या एका होमुळे अनेक जणांचे प्राण वाचू शकतात. आणि मृत्यूनंतर तुम्हाला काही त्रासही होऊ शकत नाही. हे तुमचं हृदय कोणासाठी धडकण्यापेक्षा कोणाच्या तरी शरीरात धडकतंय हे जास्त महत्त्वाचं आहे. अवयवदान म्हणजे मृत्यू नाही, ते दुसऱ्याच्या नवीन जीवनाची सुरुवात असू शकते. आपण भावी डॉक्टर होणार आहोत, तर उपचार करणे एवढेच नव्हे तर प्रेरणा देणे हेही आपले कर्तव्य आहे. युअर डिसिजन Your decision today will be someone's heartbeat tomorrow. Thank you.